नमस्कार. आज आपण कारलं फ्राय बनवणार आहोत. इथे बघा मी ताजी अशी 2 कारली घेतलेले आहेत. ते स्वच्छ धुवून आता त्याची चकत्या काढून घेऊ. इथे बघा मी सगळे चकत्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये बी असतात ते बी काढून घ्यायचं आहे. ते सगळे बी काढून घेतलेले आहेत. एकदम पातळ पातळ असे काटक्या काढून घ्यायचे आहेत. एक भांडं घेऊ. त्या भांड्यामध्ये हे सगळे चकत्या घालू. आता याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि हे सगळे लावून घ्यायचं आहे. सगळीकडे चोळून लावून घ्यायचं आणि एक अर्धा तास झाकून ठेवायचं आहे. इथे बघा अर्धा तास झालेला आहे आणि या कारल्याला पाणी सुटलेलं आहे मिठाचं. आता हे चोळून असं त्याचं कडू पाणी काढून घ्यायचं आहे. आणि आता हे बघा हे पाणी मी काढून घेते. मीठ लावून ठेवल्यामुळे पाणी सुटलेलं आहे. इथे बघा मी पाणी सगळं काढून घेतले. आता ह्याच्यामध्ये एक पाव चमचा हळद घालायचं आहे. हळद जास्त घालायचं नाही, थोडीशीच घालायचं. तिखट घालायचं आहे 1 चमचा, तुमच्या चवीपुरतं तिखट घालायचं आहे. आणि इथे मी चाट मसाला घेतलेला आहे पाव चमचा. तुम्हाला जर चाट मसाला वापरायचा नसेल तर लिंबू पिळून घेऊ शकता अर्धा. इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तुम्हाला जर तांदळाचं पीठ वापरायचं नसेल तर तुम्ही बेसन पीठ वापरलं तरी चालतं. आता हे मिक्स करून घेऊ. इथे बघा सगळीकडे मी लावून घेतलेलं आहे. त्याचं तेल तापलेलं आहे. तेल अगदी कडक तापून घ्यायचं आहे आणि हे सगळे चकत्या त्याच्यामध्ये सोडायचं आहे. इथे बघा कारलं तळत असताना खूप मोठा पण गॅस ठेवायचा नाही आहे आणि एकदम बारीक पण नाही करायचं आहे. मिडियम गॅसवरच परतून घ्यायचं आहे. हे मिडियम गॅसवर दोन्ही बाजूने छान असं कुरकुरीत तळून घ्यायचं आहे. त्याचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि कारलं तळलेत. आपण आता काढून घेऊ. असे मी सगळे कारले तळून घेते. इथे बघा कारलं तळून तयार आहेत. एकदम असे खुसखुशीत झालेत आणि तेलकट पण झालेलं नाही आहे. इथे बघा टिश्यूला सुद्धा तेल लागलेलं नाही आहे. तुम्ही पण करून बघा. जर माझी व्हिडिओ आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.